सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागच्या वर्षी मुंबई गोवा महामार्गाचं चांगल्या दर्जाचं काम करून लवकरात लवकर मुंबई गोवा महामार्ग हा सुरू करू असं सांगितलं होतं। तरीही आजपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेलं दिसून येते। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा संघटक अक्षय भोसले यांनी रायगड जिल्ह्यातील इंदापूर या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरती रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री हरवले आहेत अशा आशयाचे पोस्टर दाखवले। मुंबई गोवा महामार्गाचे काम संथ गतीने चालू असल्यामुळे त्यांना आठवण करून देण्यासाठी हा मनसेकडून फलक दाखवण्यात आला आहे। आणि आज मी इथे आहे माणगाव ते इंदापूरच्या मध्ये एक रातवड म्हणून गाव लागतं, त्या गावाच्या इथे हा माझ्या मागे तुम्ही बघू शकता एक ब्रिज बनवलेला आहे। तो ब्रिज गेल्या अनेक वर्ष मला असं वाटतंय 2018-19 नंतर त्या ब्रिज हात देखील लावलेला नाहीये। तुम्ही खाली बघू शकता पेवर ब्लॉकचं काम जे अनधिकृत आहे। कुठल्याही महामार्गावर असे पेवर ब्लॉक टाकले जात नाहीत। हे गेले कित्येक वर्ष हेच काम चालू आहे। सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांनी सांगितलं होतं की 2023च्या गणपतीच्या आधी या महामार्गाची सिंगल लेन पूर्ण होईल। मित्रांनो, तुम्ही देखील या रस्त्यावर प्रवास करता, कुठल्या बाजूची सिंगल लेन पूर्ण झाले, कुठून कुठपर्यंत झाले हे आपल्या निदर्शनास आलेलं आहे का? आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी गेले 4 ते 5 वर्ष या पुलाला हात देखील लावलेला नाहीये। मग सन्माननीय मंत्री महोदय कुठल्या आधारावर हे बोलले की मी ही एक लेन पूर्ण करून दाखवेन? एक लेन तर सोडाच, त्यांनी नंतर ही पण ग्वाही दिली की हा लवकरात लवकर महामार्ग पूर्ण होईल, 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, पण सिंगल लेन गणपतीच्या आधी पूर्ण होईल याची त्यांनी खात्री दिली होती। पण कुठेही बघितलं तुम्ही अख्ख्या रस्त्याला आता भले मोठे खड्डे, धुळीचं वातावरण आणि अशा पद्धतीचे पेवर ब्लॉक आणि रखडलेले ब्रिज आणि रखडलेला विकास हे दिसतंय। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।